नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मान्सून पूर्व पावसाची रिपरिप गेल्या 3 दिवसांपासून सुरूच असल्यानं हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय. त्याचबरोबर सखल भागात पाणी साचण्यासह विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला असला तरी शिवारात पाणी साचल्यानं पेरणीपूर्व मशागतीची कामे मात्र ठप्प झाली आहेत. कर्नाटक सरकारने घेतलेल्या अलमट्टी धरण उंचीवाढीच्या निर्णयाला जोरदार विरोध होत असून याचा कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. आज दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेऊन महाडिक यांनी निवेदन सादर केले. धरण उंची वाढीमुळे हजारो शेतकरी आणि शेकडो गावांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं हे त्यांनी अधोरेखित केले. हा निर्णय केवळ तांत्रिक नसून मानवी जीवनाशी निगडीत असून हजारो कुटुंबे कायमस्वरूपी पुराच्या संकटात सापडतील असंही महाडिक म्हणाले. केंद्राने यावर कोणताही निर्णय घेऊ नये अशी स्पष्ट मागणीही त्यांनी केली. या भेटीत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी या विषयावर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या निर्णयावर पुढील हालचाली आणि केंद्र सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम करण्यात येणार आहे. याकरिता गृहलक्ष्मी संघ स्थापन करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. त्यामुळे राज्यात स्त्री शक्ती संघाच्या धर्तीवर गृहलक्ष्मी संघ स्थापन होणार आहेत. विधानसौध येथे गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांकडून स्वसहाय्य स्त्री शक्ती संघाच्या धर्तीवर महिला स्वसहाय्य बचत गट स्थापन करण्यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत 1,25,00,000 लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यावर दरमहा जमा होणाऱ्या 2,000 रुपयांचा महिलांना आणखी सदुपयोग व्हावा याकरिता गृहलक्ष्मी संघ स्थापन करण्यात येतील. गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. शहरात अवघ्या पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र समोर आलं आहे. विशेषतः महांतेश नगर येथील ब्रिज खालचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला असून त्यामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये जा करतात. मात्र रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. पावसाचं पाणी साचल्यानं दुचाकीस्वार घसरून पडत असून अनेकांना दुखापतीही झाल्या आहेत. स्थानिकांनी यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून स्मार्ट सिटी नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची स्थिती बकालच का असा सवालही नागरिक विचारत आहेत. महापालिका प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने अमननगर आणि उज्ज्वलनगर भागामध्ये विविध पायाभूत विकास प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. या कामांमध्ये नवीन रस्ते, गटारी, नाल्यांचा विकास, मुख्य रस्त्यांचं डागडुजीकरण तसेच स्ट्रीट लाईट यंत्रणेच्या सुधारणा यांचा समावेश आहे. या कामांपूर्वी आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. जनतेच्या मागणीनुसार या कामांना प्राधान्य देण्यात आलं असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला युवा नेते अमान सेठ, महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. शहरात पावसाला सुरुवात होऊन 8 दिवस झाले असून जोरदार पाऊस नसतानाही अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण झाल्यात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अखेर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र ही मोहीम पावसाच्या सुरुवातीला नव्हे तर त्यानंतर हाती घेतल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेने वर्षभर गटार आणि नाल्यांची साफसफाई करण्याचं नियोजन करणं अपेक्षित होतं. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा तोंडावर येईपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. काही ठिकाणी सफाईचे फोटो काढले गेले पण प्रत्यक्षात नाले सफाई झालीच नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय. शहरातील अनेक भागात पाणी तुंबून राहतं, त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढण्याची भीती आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महापालिकेने मात्र दुर्लक्ष केलं.
आता पावसाळा सुरू झाल्यावर सुरू झालेली स्वच्छता मोहीम म्हणजे वराती मागून घोडे अशीच ठरत आहे. नाले सफाई आणि गटारींची नियमित व वेळेवर देखभाल करावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. राज्य भाजप उपाध्यक्ष व माजी आमदार अॅडव्होकेट अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली उत्साहात पार पडली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून माजी सैनिकांच्या हस्ते तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. यावेळी माजी सैनिकांनी भारतीय जवानांचे शौर्य आणि बलिदान गौरवले. तसेच पाकिस्तान, तुर्की आणि चीन या देशांचा तीव्र शब्दात निषेध केला. बलुचिस्तानमधील नेत्यांनी पाकिस्तानचे 4 तुकडे होणार असल्याचे विधान केल्याचेही यावेळी माजी सैनिकांनी सांगितले. या रॅलीला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सैन्याला सलाम करण्याचा हेतू रॅली मागे होता, असे आयोजकांनी सांगितले. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शहराच्या नेमक्या कोणत्या बाजूने पाहावं म्हणजे ते स्मार्ट वाटेल असा प्रश्न सध्या बेळगावकर विचारू लागलेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा विकास व्हायच्याऐवजी अर्धवट कामांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचं चित्र आहे. किल्ला तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पाणी साचत असून आजूबाजूला अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या मार्गाने चालणं देखील कठीण झालंय. नागरिकांचा आरोप आहे की स्मार्ट सिटी अंतर्गत केलेली कामं केवळ नावाला स्मार्ट असून प्रत्यक्षात कामाचा दर्जा आणि व्यवस्थापन मात्र शून्य आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्यांकडे लक्ष द्यावं आणि नागरिकांना अडचणीतून मुक्त करावं अशी जोरदार मागणी आता होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्हा आरोग्य कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यालयात घेतलेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की फक्त वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित प्रतिबंधक औषधांचाच वापर केला जावा आणि नागरिकांना प्रभावी औषधांचे वितरण सुनिश्चित करावे. पावसाळ्यात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं सार्वजनिक आरोग्यावर धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रभावी प्रतिबंधात्मक मोहीम राबवणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या बैठकीत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रुक्मिणीनगरमधील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर तोडगा काढण्यासाठी नवीन बोरवेल प्रकल्पाची सुरुवात केली आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांसोबत जनता दरबार घेत प्रत्यक्ष संवाद साधत समस्या ऐकून घेतल्या आणि त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच रामतीर्थ नगरमध्ये रस्त्यांच्या सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन आमदार सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पात रस्त्यांची डागडुजी, नव्याने डांबरीकरण, योग्य ड्रेनेज व्यवस्था यांचा समावेश आहे, जेणेकरून पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होईल. यावेळी युवा नेते अमान सेठ, महापालिका अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी कामे दर्जेदारांनी वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम सुरू असून आमदार सेठ यांनी पुढील काळातही असंच काम सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे. कडक उन्हामुळे व पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पावसाने दिलासा दिलाय. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटकातील चिक्कोडी व निपाणी तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्यांची पाणी पातळी सुमारे 4 फुटांनी वाढली आहे. याआधी सुकलेली वाटणारी कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. काही भागांमध्ये पाणी साचून लहान सरोवरांसारखं दृश्य तयार झालंय. चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील नद्यांच्या काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. मात्र गेल्या 2 दिवसात नद्यांचं वाढतं पाणी पाहून स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसाळा असा चांगल्या प्रमाणात सुरू राहिल्यास या भागातील पाण्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
कचरा टाकण्यावरून झालेल्या वादावादीनंतर एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर वडगाव येथे ही घटना घडली आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. भूषण कुमार रामविलास सिंग वय 23, मूळचा राहणार सीतामढी बिहार, सध्या राहणार लक्ष्मीनगर वडगाव असं त्याचं नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. साहिल कुमार वय 22, मूळचा राहणार आझमगड उत्तर प्रदेश याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. शहापूरचे पोलीस निरीक्षक S.S. सीमानी पुढील तपास करत आहेत. म्हादई नदीच्या पाण्याचे पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करत खानापूर तालुक्यातील नागरिक, पर्यावरणप्रेमी, शेतकरी, महिला संघटना आणि धार्मिक नेत्यांनी एकत्र येत म्हादई वाचवा अभियानांतर्गत भव्य जनआंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी म्हादई नदीचे पाणी वळवण्याच्या प्रस्तावित कळसा बांधुरी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. या प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रांवर विपरीत परिणाम होईल आणि खानापूर, गोवा तसेच उत्तर कर्नाटकातील पाण्याच्या सुरक्षेवर धोका निर्माण होईल. हे पाणी वळवल्यास उत्तर कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल आणि पश्चिम घाटातील जंगलांचं नुकसानही होईल. यासाठी खानापूरमध्ये 3 जूनपासून जनआंदोलन हाती घेतलं जाणार आहे. बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि अपघातांची मालिका थांबवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याचे नेतृत्व जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी केले. प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध करत शिवसैनिक आक्रमक भूमिकेत दिसले. वर्षभरात रस्ता सुधारला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही. त्यांनी प्रशासनावर टोकाचा आरोप करत विचारले की चंदगड तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तरीही एवढं दुर्लक्ष का? दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनानं मोठ्या बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलनकर्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मुल्ला यांनी स्वीकारले. यावेळी अवधूत पाटील, किरण नागुर्डेकर, उदय मंडलिक, महेश पाटील, भरभू बिर्जे, कार्तिक सुतार, दयानंद रेडेकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. राज्य सरकारने कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासंबंधी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. कर्नाटकातील 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर केमोथेरपी सुरू केली जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे शुक्रवारी म्हैसूरमध्ये 16 जिल्हा रुग्णालयांमधील डे केअर केमोथेरपीचे उद्घाटन करतील. यामुळे कर्करोगाचं निदान झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीला स्पष्ट इशारा दिला आहे की जर आयफोनचे उत्पादन भारतासह इतर देशांमध्ये सुरू राहिले तर अमेरिकेत विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या आयफोन्सवर 25% आयात कर लावण्यात येईल. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की आयफोन अमेरिकेत बनवा अन्यथा भरा जबरदस्त कर अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हे आधी सांगितलं असल्याचंही नमूद केलं. दरम्यान अॅपल सध्या भारतात आयफोन उत्पादन वाढवत आहे आणि फॉक्सकॉन व इतर भागीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा इशारा भारतासाठी आणि अॅपलसाठीही महत्त्वाचा धक्का ठरू शकतो. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात वळीव पाठोपाठ उसंत न घेता मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. सलग 3ऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम राहिली. यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून पेरणीपूर्व मशागत झाली नाही तर पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय. परिसरात सोयाबीन, भुईमूग, उडीद या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. पण यंदा पावसाने उसंत न घेतल्यानं पेरणीपूर्व मशागत झालेली नाही. परिसरात ऊस पीक क्षेत्र सर्वाधिक आहे. वळीव पावसामुळे ऊस पिकाला दिलासा मिळालाय. ऊसाची वाढ देखील चांगली होत आहे. पण या काळामध्ये ऊसाची भरणी करणं वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतं. पण मान्सूनपूर्व पावसाने संततधार चालवल्यानं हे काम देखील ठप्प झालंय. यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. यावर्षी पावसाचं लवकर आगमन व चांगला पाऊस होणार असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता.
असं असताना आठवड्यात 4 वादळी वाऱ्यासह दमदार वळी पाऊस झाला. मंगळवारी पहाटे दमदार, बुधवारी सकाळी तुरळक तर गुरुवारी सकाळी 11 पासून सायंकाळी 7 पर्यंत पावसाळी सदृश्य संततधार पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत असलेल्या दाहिनीवरील निवारा शेड काल दुपारी झाड पडल्यामुळे कोसळला होता. या घटनेसंदर्भात महापालिकेने तत्काळ कारवाई करताना कोसळलेल्या निवाऱ्या शेजारील धोकादायक झाडे हटवण्याचे काम हाती घेतले आहे. निवाऱ्याच्या आसपासची धोकादायक झाडे हटवल्यानंतर कोसळलेला निवारा काढण्याचं काम सुरू होणार आहे. काल घडलेल्या घटनेनंतर महापौर मंगेश पवार यांनी तात्काळ शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन तेथील कोसळलेल्या निवारा शेडची पाहणी केली होती. त्याचबरोबर झाडे आणि कोसळलेला निवारा हटवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार झाडे आणि कोसळलेला निवारा काढण्याचं काम सुरू झालं आहे. मात्र या ठिकाणी लवकरात लवकर नवीन निवारा उभारणं आवश्यक आहे. पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना निवाऱ्याची नितांत गरज असते. कोसळलेल्या निवाऱ्याच्या जागी नवीन निवारा उभा राहिला नाही तर नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. याची महानगरपालिकेने वेळीच दखल घेणं ही आवश्यक आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.